जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात 2022च्या बंडानंतरचा सर्वात मोठा राजकीय धक्का अखेर प्रत्यक्षात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले आहेत. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाच्या लोकसभेतील ताकदीला मोठा धक्का बसला असून आगामी निवडणुकांच्या राजकारणावरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग नेमकं हे ऑपरेशन टायगर काय होतं? 6 खासदारांनी पक्ष का सोडला? या निर्णयामागे विकास कामाचा मुद्दा होता की राजकीय अस्तित्वाचा? शिंदेंनी याला षटकार का म्हटलं आणि आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर नेमकं कोणतं आव्हान उभं राहिलेलं आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑपरेशन टायगरची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलं होतं. मुद्दा क्रमांक 1, ऑपरेशन टायगर म्हणजे नेमकं काय? गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आल्याच्या चर्चा सुरू होत्या. या संपूर्ण राजकीय मोहिमेला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलं होतं. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत 6 खासदारांनी मुंबईत एकत्रितपणे पक्षप्रवेश केला. त्यामुळे 2022च्या बंडानंतर ठाकरे गटाला बसलेला हा सर्वात मोठा संसदीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे हे खासदार थेट एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात दाखल झाले आणि त्यांनी पुढे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची घोषणा केली. मुद्दा क्रमांक 2, कोणत्या खासदारांनी धरली शिंदेंची वाट? धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, अहमदनगरचे भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील आणि अन्य एका खासदाराने अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. या सर्व खासदारांचा त्यांच्या मतदारसंघात चांगला प्रभाव मानला जातो. त्यामुळे हा फक्त 6 आकड्यांचा प्रश्न नसून अनेक जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदीचा मुद्दा असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. मुद्दा क्रमांक 3, खासदारांनी पक्ष का सोडला? पक्षप्रवेशानंतर जवळपास सर्व खासदारांनी एकच मुद्दा मांडला. विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील विकास कामं करणं कठीण जात होतं. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळवताना अडचणी येत होत्या. अनेक प्रकल्प प्रलंबित होते. मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत राहणं आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे विकास कामे आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा खासदारांनी केला. मुद्दा क्रमांक 4, एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलं? पक्षप्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा प्रवेश केवळ राजकीय घटना नसून विचारांचा विजय असल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेत हे खासदार आलेले आहेत असा दावा त्यांनी केला. आम्ही कोणाला संपवण्यासाठी किंवा अडवण्यासाठी राजकारण करत नाही, तर शिवसेना वाढवण्यासाठी काम करत आहोत असंही ते म्हणाले. प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेऊ असा शब्दही त्यांनी दिला. मुद्दा क्रमांक 5, 4 वर्षांनी षटकार मारला याचा अर्थ काय? आपल्या भाषणात शिंदे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. जून 2022 मध्ये आपण उठाव केला आणि आता 4 वर्षांनी षटकार मारला असं ते म्हणाले. 6 खासदारांच्या प्रवेशाचा संदर्भ देत त्यांनी हा उल्लेख केला. यामधून शिंदे गटाने हा पक्षप्रवेश मोठा राजकीय यश म्हणून सादर केला. कारण 2022 मध्ये आमदारांचा मोठा गट सोबत आला होता, तर आता खासदारांचाही मोठा गट शिंदेंकडे वळाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 6, उद्धव ठाकरे लगेच सावध का झाले? 6 खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला बहुतांश आमदार उपस्थित होते. आगामी राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि विधिमंडळातील रणनीती यावर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे आणखी कोणी पक्ष सोडू नये यासाठी पक्षातील संवाद वाढवण्यावर भर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुद्दा क्रमांक 7, आमदारावरही ऑपरेशन टायगर. राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे की खासदारानंतर काही आमदार आणि स्थानिक पदाधिकारी देखील शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का? शिंदे गटातील काही नेत्यांनीही भविष्यात आणखी मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत दिलेले आहेत. मुद्दा क्रमांक 8, ठाकरे गटासमोर सर्वात मोठं आव्हान. आज ठाकरे गटासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे संघटना टिकून ठेवणं. कारण 2022च्या बंडानंतर पक्षाला आधीच मोठा धक्का बसला होता. आता खासदारांची फूट झाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास टिकून ठेवणं ही मोठी कसोटी ठरणार आहे. मुद्दा क्रमांक 9, आदित्य ठाकरे यांच्यासाठी याचा अर्थ काय आहे? भविष्यातील नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे ही फूट केवळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाही, तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वासाठीही मोठं आव्हान मानलं जातं. आगामी निवडणुकांमध्ये संघटना पुन्हा उभी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. मुद्दा क्रमांक 10, शिंदे गटाला काय फायदा? लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला संघटनात्मक ताकद मिळाली आहे.
अनेक मतदारसंघांमध्ये आता शिंदे गटाची पकड वाढू शकते. त्यामुळे महायुतीच्या राजकारणातही त्यांचं महत्त्व वाढण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 11. आता पुढे काय होणार? 6 खासदार गेल्यानंतर आता सर्वांच्या नजरा ठाकरे गटातील आमदार आणि स्थानिक नेत्यावर लागलेल्या आहेत. ऑपरेशन टायगर इथेच थांबणार की आणखी काही राजकीय धक्के बसणार याची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. दुसरीकडे ठाकरे गट संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचं मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाला लोकसभेच्या पातळीवर मोठा धक्का बसलेला आहे. गोष्ट दुसरी, विकास कामे आणि राजकीय भवितव्य या दोन्ही कारणांचा या निर्णयामागे प्रभाव असल्याचं दिसत आहे. आणि गोष्ट तिसरी, महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही अनेक मोठे राजकीय धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मंडळी, तुम्ही आम्हाला सांगा की 6 खासदारांचा हा निर्णय योग्य होता का? आणि ऑपरेशन टायगर इथे थांबेल की पुढे आमदारांचाही नंबर लागेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी सत्तामंच या चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा.